साधना करीत असताना बाहेरचं वातावरण जितकं महत्त्वाचं आहे तितकंच वातावरण हे अंतःकरणातलं असावं लागतं. साधनेसाठी सर्व गोष्टीची उपयुक्तता आहे. साधनेसाठी जागा चांगली आहे, आसन चांगलं आहे. चला, साधनेला बसण्यासाठी सगळं अनुकूल वातावरण आहे, तरीही कित्येकांची साधना ही व्यवस्थित होत नाहीये. बऱ्याचदा काय होतं, काही लोक सांगतात महाराज साधनेला सगळी जागा चांगली आहे. काय होतं, कधीतरी घरातलं वातावरण चांगलं नसतं, घरातले आवाज येत राहतात. कोणी म्हणतं घरातलं वातावरण ठीक आहे, कधीतरी शेजारचीचा कोणीतरी मोठ्यानं आवाज करतो, गाणी लावतो. प्रत्येकाच्या साधनेला काही ना काही अडचण आहे. कोणाला साधनेला जागा चांगली मिळत असते, कोणाला साधनेला जागा चांगली मिळत नाहीये. हे सर्व झालं. एक मुद्दा महत्वाचा काय माहिती आहे का, साधनेसाठी ह्या सर्व गोष्टींपेक्षा, साधनेसाठी जागेपेक्षा आणि साधनेसाठी सोयीपेक्षा साधनेसाठी सर्वात महत्वाचं आहे ती म्हणजे बुद्धी स्थिर असणं. आता काही लोक म्हणतात की बाबा साधनेसाठी जागा चांगली नाही. चला, एखाद्याला साधनेसाठी आपण चांगली जागा देऊन बघू, तिथं आपली साधना चांगली होते का? नाही होत. एखादा म्हणतो घरामध्ये भरपूर लोक आहेत त्याच्यामुळे माझी साधना नीट होत नाही. चल, निवांत एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही साधनेला बसून बघा, तरी सुद्धा तुमची साधना व्यवस्थित होत नाही. मला सांगायचा मुद्दा काय आहे, नेमकं साधना का चांगली होत नाही याच्या मुळाशी तुम्ही जाऊन विचार करा. उगाच कोणत्याही गोष्टीवर तुम्ही आरोप करू नका, या गोष्टीमुळे माझी साधना होत नाही असा आरोप तुम्ही करत जाऊ नका. साधना करताना बरीच लोक म्हणतात, काही जण म्हणतात माळच नीट नाही, काही जण म्हणतात आसनच नाही, काही जण तर म्हणतात महाराज आम्हाला घोंगडच नाही म्हणून आम्हाला साधना चांगली होत नाही. कसं आहे माहिती आहे का, आपण कशावर बसतो हे महत्वाचं नाही आहे. आलं का लक्षात? साधना करण्याकरता नेमकं आपलं काय चुकतंय, आपल्याला काय आड येतं, नेमकं कुठल्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो, ही गोष्टीचा शोध लावणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्याला एखाद्या गुहेमध्ये जरी नेऊन बसवलं, तिथं कोणी साधा एखाद्या पक्षाचा सुद्धा आवाज येत नाही, चला एक सुई पडलेला सुद्धा आवाज येत नाही, तरी एखादी साधना नीट होत नाही. याचं कारण काय माहिती आहे का? जागा नाहीये. साधना नीट न होण्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे बुद्धी स्थिर नसणं. एक लक्षात ठेवा, साधना ज्याला करायची आहे ना, त्यानं आपली बुद्धी अत्यंत स्थिर ठेवणं गरजेचं आहे. आणि मग ही बुद्धी स्थिर कधी होईल? आता आपण म्हणू बुद्धी स्थिर कधी होणार. आता पुढचा प्रश्न लोकांचा असाच असणार आहे की बाबा बुद्धी स्थिर कशी करायची. बुद्धी स्थिर करायचं फार अवघड नाही आहे, पण याच्याकडे कोणाचं लक्ष राहत नाही आहे. भगवान स्वतः गीतेमध्ये सांगतात, ज्याच्या बुद्धीमध्ये ज्याला कुठल्याही प्रकारची व्यथाच नाही आहे, व्यथा म्हणजे दुःखच नाही, ज्याला कुठलीच अडचण नाही आहे, त्याची बुद्धी स्थिर असते. 5व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात, स्थिर बुद्धी रसमूढः. ज्याला सुख झाल्यानंतर सुद्धा आनंद होत नाही, ज्याला दुःख झाल्यानंतर सुद्धा उद्विग्नता निर्माण होत नाही, त्याची बुद्धी स्थिर असते. म्हणून साधकाला बुद्धी स्थिर करावी लागते. मग साधक कुठेही साधना करतो, 100 माणसांमध्ये सुद्धा साधना साधकाची होते आणि एकटं असल्यावर सुद्धा साधकाची साधना होते. भयंकर आवाज असला तरी साधकाची साधना होते आणि काहीच आवाज नसला तरी साधकाची साधना होते. साधनेला वातावरण तर महत्त्वाचं पाहिजेच. सुरुवातीच्या काळामध्ये मान्य आहे की बाबा वातावरण चांगलं पाहिजेच, पण लक्षात ठेवा, मला सांगायचं काय, तुम्हाला सदैव चांगलं वातावरण मिळेल याची शाश्वती कोणी देऊ शकणार नाही आहे. आज तुम्हाला शांत वातावरण मिळेल, उद्या तुम्हाला शांत वातावरण नाही मिळालं तर तुम्ही साधना करणारच नाही का? आता आमच्याकडे बरेच साधक आहेत, ते साधना नियमितपणे करतात, पण घरी जर समजा काही लग्न सोहळा काहीतरी कार्यक्रम असेल तर साधक सहज म्हणतात महाराज आता काही एक 15-20 दिवस साधना होणार नाही. का होणार नाही आहे? तर सहज सांगतात की बाबा आमच्या घरी आता माणसं भरपूर आहेत, गोंधळ भरपूर आहे, त्याच्यामुळे साधना होऊच शकणार नाही, आमचं मन लागणारच नाही आहे, त्याच्यामुळे काय तर आम्ही आता साधना करणारच नाही आहे. एक लक्षात ठेवा, साधना ही 2 दिवस करायची, 4 दिवस करायची, महिनाभर करायची, परत करायची नाही, परत पुन्हा चालू करायची. हे साधना म्हणजे काय आहे, एक काम समजू नका. साधना म्हणजे परमात्म्याला भेटण्याचं साधन आहे, ते नित्य केलं पाहिजे. साधना म्हणजे कर्म नाही आहे, साधना ही परमात्मा प्राप्तीचं साधन आहे. म्हणून ते एक क्षण सुद्धा खरं तर त्याच्यामध्ये विलंब नसला पाहिजे, खंड नसला पाहिजे, ते नित्य असायला पाहिजे. मग तुमच्या घरी कार्यक्रम असेल तर तुम्ही म्हणाल की चला बाबा आता 10-12 दिवस आम्ही करणारच नाही, याला काय अर्थ आहे? मग याला साधना म्हणताच येत नाही. जे अखंड असते ना त्याला साधना म्हणतात.
मग ह्याच्यामध्ये खंड होण्याचं कारण काय आहे? तर बाबा काही लोक म्हणतील आम्हाला अनुकूल वातावरण मिळत नाही. याच्यासाठीच बुद्धी स्थिर कशी करायची हे महत्वाचं आहे. साधना करत असताना बुद्धी स्थिर असणं फार गरजेचं आहे. मग एकदा का बुद्धी स्थिर झाली की अनुकूल वातावरण असू द्या किंवा प्रतिकूल वातावरण असू द्या, हजारो माणसं घरामध्ये असू द्या किंवा एकही माणूस नसू द्या, साधना ही झालीच पाहिजे. मग ह्या सर्व गोष्टी जर साध्य करायच्या असतील, बुद्धी जर स्थिर करायची असेल, तर काय करावं लागेल? बुद्धी स्थिर करण्याकरता सुद्धा अनेक घटक आहेत. आणि त्या सगळ्या घटकामध्ये एक महत्वाचा मुद्दा सुरुवातीला, जो सुरुवातीलाही कामाला येतो आणि साधकाला शेवटीही कामाला येतो. आता काही लोक म्हणतील हा साधकाला म्हणजे नवीन साधकाला आहे का, जुन्या साधकाला आहे काय? तसं काहीच नाही आहे. आज परमार्थाला लागलेला सुद्धा हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि जो 50-60 वर्ष झालं साधना करतोय, ज्याला उद्या देव प्राप्त होणार आहे, त्याला सुद्धा हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यानं या मुद्द्याचं पालन केलंच पाहिजे. ज्याच्या ही गोष्ट लक्षात आली त्याचीच बुद्धी स्थिर राहते. बुद्धी स्थिर राहण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सहनशीलता. ज्याला आपली बुद्धी स्थिर ठेवायची आहे, ज्याला आपली साधना व्यवस्थित करायची आहे, त्यानं सहनशीलता पाळली पाहिजे. भगवान सुद्धा गीतेमध्ये अर्जुनाला हेच सांगतात, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायुनो नित्यस्थान स्थितिक्षेव भारत. भगवान म्हणतात अर्जुना, हे तू सहन केलं पाहिजे. साधकाला हे सहन करता आलं पाहिजे. जो साधक हे सहन करू शकत नाही ना, तो अज्ञानी आहे. ज्ञानोबराने सुद्धा याचं 13व्या अध्यायामध्ये खंडन केलेलं. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, तैसा मानापमानी होये जो कोहाची उर्मिणस आहे, तयाच्या ठाई आहे अज्ञान पुरे. ज्याला सहन होत नाही ना, तो अज्ञानी असतो. आणि अज्ञानी मनुष्य हा भोगी असतो, योगी नाही. आपल्याला साधक व्हायचं आहे ना, तर भोगी नाही योगी व्हावं लागेल. मग ते सहन करावं लागेल. भगवान अर्जुनाला हेच सांगतात, अर्जुना तू सहन कर. का सहन कर? कशासाठी सहन कर? तर भगवान म्हणतात, अरे बाबा आगमा पायनो, म्हणजे हे येणारं आणि जाणार आहे. आता आपल्याला वाटत असेल काय सहन करायचं आम्ही, प्रत्येकाला असंच वाटत असेल की बाबा दुःख सहन करायचं. दुःखच फक्त सहन करायचं नाहीये, साधकाला दुःखही सहन करावं लागतं आणि साधकाला सुखही सहन करावं लागतं. साधनेला बसताना बऱ्याच गोष्टी आड येतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतील. सगळ्यात प्रथम मुद्दा सांगतो, तुम्हाला सुखही सहन करावं लागेल आणि तुम्हाला दुःखही सहन करावं लागेल साधनेला बसताना. तुम्ही म्हणाल बाबा दुःख सहन करायचं ऐकलं होतं, सुख का? तेही सांगतो. दुःख सहन करणं म्हणजे काय, एखादी गोष्ट झाली, चला बाबा विसरून जायची, साधनेला बसायचं आहे. तुम्ही म्हणाल ते त्याचं काय अडचण होते? एखादी दुःख जर आपण सहन नाही केलं तर साधनेला बसल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये तोच विषय सतत येत राहिला तर आपली साधना होत नाही. फक्त हातातल्या माळा फिरत राहतात. किती माळा झाले हे आपल्याला कळत नाही. काय रामकृष्ण हरी चालूच आहे, फक्त माळा फिरत राहतात. काय म्हटलं, कोणी म्हटलं, किती वेळ म्हटलं, आपल्याला काहीच कळत नाही. याचं कारण काय? डोक्यामध्ये ते दुःखच फिरत राहतं. म्हणून बुद्धी स्थिर ठेवण्याकरता दुःख सुद्धा सहन करता आलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल दुःख सहन कसं करायचं? आता एखाद्या माणसाला जर एखादा आजार झाला, एखादी जखम झाली, नीट ऐका, जखम झाल्यानंतर तो एखाद्या वैद्याकडे जातो, वैद्याला दाखवतो, बाबा मला ही जखम झाली, बरोबर आहे. आता मला सांगा, जखम झाल्यानंतर जेवढं दुःख होत नाही का, तेवढं त्या जखमेवर उपचार करताना दुःख होतं. बघा तुम्ही कधीतरी तुम्ही ते दवाखान्यात गेला असाल त्यावेळेस बघितलं असेल, ज्यावेळेस ते वैद्य ती जखम साफ करत असतात का, त्यावेळेस भयंकर यातना होतात. मग हे दुःख आपण का सहन करतो? कारण आपण आपल्याला समजावून सांगितलेलं असतं की बाबा हे जे लागलेलं आहे का, हे कायमस्वरूपी जर कमी व्हावं असं वाटत असेल तर हे वैद्य जे उपचार करतात त्याच्यापासून होणारं दुःख काही काळापुरतं, नीट ऐका मी काय म्हणतोय, काही काळापुरतं हे सहन करावंच लागेल. कारण काय, हे वैद्य काय मला कायमच असा त्रास देणार नाहीत. दोन महत्त्वाच्या गोष्टी, हा होणारा त्रास हा कायम स्वरूपाचा होणार नाहीये आणि काही काळापुरताच होणार आहे. ही गोष्ट जर आपल्या लक्षात आली तर आपण त्या वैद्यांना त्यांचा उपचार करू देतो. का? तर आपल्याला माहित आहे एकदा उपचार जर झाला तर थोड्या वेळानं आपल्याला बरं वाटेल. तसं आपल्या जीवनामध्ये येणारं जे दुःख आहे का, हे दुःख आपण फार मनावर न घेता आपण काय विचार केला पाहिजे, हे दुःख आहे ना काही काळापुरतं आहे,
हा पहिला मुद्दा. हे कायमस्वरूपी टिकणार नाहीये, हा दुसरा मुद्दा. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे, दुःखाला धरून बसलो तर साधना नीट होणार नाहीये. एक महत्वाची गोष्ट, आधी तर साधनेला बसायचं म्हणलं ना, बहुत पुण्य असावं लागतं, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. भले भले साधनेला बसत नाहीत. का माहितीये का? कारण साधनेला बसण्याची बुद्धीच होत नसते. आणि जरी बुद्धी झाली तर घड्याळाकडे 10 वेळा बघण्याची दृष्टी जाते आपली. 10 वेळा आपण तिकडे बघतो, किती वाजल्या, किती वेळ झालं साधनेला बसतोय. बऱ्याच जणांना साधनेची जागा स्वतः उचलून फेकते, त्यांना उठावंच वाटतं. साधनेला बसणं सोपं नाहीये. म्हणून एक तर इतक्या सगळ्या वातावरणातलं आपली साधना करण्याची बुद्धी होते, अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याची मुख्य हरिपैठावं, एवढं सगळं आपल्याला नशिबानं सगळं योगायोगानं जुळून आलं ना, आपण साधनेला बसतोय. आणि केवळ एका दुःखामुळे जर आपली साधना व्यवस्थित होणार नाही, तर याच्यासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट कुठली नाही. म्हणून साधकाला साधना करत असताना दुःख सुद्धा सहनच करता आलं पाहिजे. त्यानं ठरवलं पाहिजे, तुला मला दुःख झालं ना, तर त्यानं ठरवलं पाहिजे हे दुःख काही जास्त उशीर टिकणार नाहीये, जास्त काळ टिकणार नाहीये, हे येणार आणि जाणार आहे. कारण आधी दुःख होतं का? नाही, आता आहे, पण पुढे असेल का नाही सांगता येत नाही. आता सध्याला समाजावर काय परिस्थिती आली, जगावर काय चाललंय, एक महामारीचा परिणाम सगळ्या जगावर झालेला आहे. काही जण त्याचं सुद्धा दुःख घेतात. एक लक्षात ठेवा, गीतेचा एक सिद्धांत आहे, जी गोष्ट आज जन्माला आली ना, त्या गोष्टीचा अंत होणार आहे. ही महामारी पूर्वी होती का? नाही. म्हणजे ही जन्माला आली, म्हणजे ज्या गोष्टी जन्माला येतात त्याचा अंत होत असतो. ही भूतकाळामध्ये नव्हती, वर्तमानात आहे, पण भविष्यात असणार नाही, हा सिद्धांत आहे. आणि साधकाला तेच लक्षात ठेवावं लागतं. कोणतंही दुःख असू द्या, ते दुःख कायमस्वरूपी टिकणार नाही, हा भाव जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये दृढ होईल ना, तेव्हाच आपली साधना नीट होत असते. म्हणून दुःख सुद्धा पचवता आलं पाहिजे. आता काही लोक दुःख झालं, सुख सुद्धा पचवता आलं पाहिजे. आता दुःखाचं झालं, पण तुम्ही म्हणाला बा सुख का पचवता आलं पाहिजे? सुख सुद्धा पचवता आलं पाहिजे. घरामध्ये जास्त आनंदाचं वातावरण असेल तर सुद्धा आपण साधनेला बसल्यानंतर महाराज डोक्यामध्ये तो आनंद येतो. आता मी काय करणार, साधना झाली की लगेच मी ह्यांच्याबरोबर बोलत बसणार, आनंद उत्सव साजरा करत बसणार, हेच सतत आपल्या डोक्यामध्ये येत राहतं. पण एक लक्षात आलं पाहिजे, हा आनंद सुद्धा आपली साधना मोडीत काढत आहे, आपली साधना व्यवस्थित होऊ देत नाही. म्हणून अतिशय हर्षित होणं सुद्धा साधनेला धोकादायक आहे. बुद्धी स्थिर राहत नाही, म्हणजे दुःखानेही बुद्धी स्थिर राहत नाही आणि अतिशय आनंदानेही बुद्धी स्थिर राहत नाही. मग साधकानं काय करावं? सुख आणि दुःख हे दोन्ही त्याला सहन करता आलं पाहिजे. थोडक्यात काय, अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती दोन्ही त्याला सहन करता आली पाहिजे. साधकाला स्तुती सुद्धा सहन करता आली पाहिजे, साधकाला निंदा सुद्धा सहन करता आली पाहिजे. आता लोक जर निंदा करायला लागले तर आज समाजामध्ये कोण निंदा करत नाही? प्रत्येक जण सगळ्याची निंदा करतात हो. म्हणून तुकोबाने तेव्हाच सांगितलंय, तेजुनिया जन भक्ती करा, कोणाच्या नादी लागायचं नाही. हा समाज असाच असतो. साधकाला आपली बुद्धी स्थिर ठेवायची असेल ना, तर त्यानं निंदा सुद्धा पचवता आली पाहिजे. त्याने एक विचार केला पाहिजे, काल लोक माझी निंदा करत होते का? नाही करत. आज करतायत, म्हणजे उद्या करतील का? नाही. म्हणजे आज चालू केली म्हणजे उद्याही गप बसतील, हा भाव साधकाच्या मनात पाहिजे. साधकाला निंदा सुद्धा पचवता आली पाहिजे, साधकाला स्तुती सुद्धा पचवता आली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल स्तुती का पचवायची? स्तुती काय पचवायची असते का? स्तुती तर चांगली असते. स्तुती तर निंदेपेक्षा धोकादायक आहे. एक वेळ निंदा करायला म्हणून आपण लोकांचा संपर्क तोडून साधनेला तर लागू, पण स्तुती जर करायला लागलं ना, आपण साधना सोडून लोकांमध्ये जाऊन बसू. निंदेपेक्षा स्तुती धोकादायक आहे. म्हणून स्तुतीचा सुद्धा आपण त्याग केला पाहिजे, स्तुती सुद्धा आपण सहन करता आली पाहिजे. आज लक्षात ठेवा, स्तुती प्रिय असते लोकांना. ज्याला स्तुती प्रिय आहे ना, तो साधना कमी करतो, कारण त्याला वाटतं की बाबा लोकांनी सतत माझी स्तुती करावी. साधकाला स्तुती सुद्धा पचवता आली पाहिजे. कारण जर एखाद्याची स्तुती झाली तर तो साधनेला बसला ना, तर त्या साधना करीत असताना त्याच्या डोक्यामध्ये लोकांनी त्याचं केलेलं कौतुक आठवत असतं. लोकांनी केलेलं कौतुकाचा वर्षाव पहिल्या माळेपासून शेवटच्या माळेपर्यंत वर्षावच चालू असतो. मग भगवंताला वाटतं, अरे बाबा माझी साधना करतोय का स्वतःची साधना करतोय? हा धोका साधनेमध्ये निर्माण होतो. म्हणून एकतर साधकांनी जी लोक स्तुती करतात ना, त्यांच्यापासून लांब राहावं.
किंवा जर एखाद्याने स्तुती केली तर त्या स्तुतीचा त्याग करावा, त्या स्तुतीला फार मनावर घेऊ नये. एखादा माणूस आपलं कौतुक करायला तर साधकानं स्वतःची समजूत काढावी, स्वतःला सांगावं ही माणसं काही पूर्वी कौतुक करत होती का, नाही, म्हणजे आता करायला लागली, म्हणजे काही जास्त वेळ करणार नाही, थोड्या वेळापुरतं करतील किंवा काही दिवसापूर्वी करतील आणि परत करणार नाहीत. म्हणून साधकानं लक्षात ठेवावं, स्तुती सुद्धा जास्त काळ टिकणारी नाहीये, थोड्याच काळापुरती आलेली आहे. म्हणून साधकानं लक्षात ठेवावं की बाबा ह्याचा सुद्धा आपण त्याग करावा. स्तुती सुद्धा जास्त मनावर घ्यायची नाही. साधनेला बसताना स्तुती आठवायची आणि म्हणायचं, एकदाच म्हणायचं, बाबा स्तुती केली ना, चला ठीक आहे, ही लोक काही स्तुती करणार नाहीत जास्त दिवस, आज करतील उद्या नावं ठेवतील, हा भाव मनामध्ये असावा. शक्यतो असाच भाव मनामध्ये असला ना विरक्ती निर्माण होते. थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हणलं तर उन्हाळा आला तरी आपल्याला गुपचूप सहन करावा लागतो. आपण काय म्हणतो, चला 4 महिने तरी आहे, 4 महिन्यानं काय आहे, पावसाळा आहेच की. पुन्हा पावसाळा सहन करायला आपल्याला वाटतं बाबा पावसाळा किती दिवस सहन करायचा, आपण लगेच म्हणतो 4 महिने तर सहन करायचं आहे. पुन्हा थंडी आहेच की, थंडी सहन करायला की आपण काय म्हणतो 4 महिन्यानं पण आहेच की. तसंच महाराज स्तुती, निंदा, दुःख, सुख, अनुकूल परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती हे सगळं येणारं आणि जाणार आहे. हे सगळं काही कायमस्वरूपी टिकणार नाही आहे. फक्त एक लक्षात ठेवा, झालेली कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी टिकणार नाही, फक्त त्याची बुद्धीवर परिणाम जर झाला तर ते कायमस्वरूपी टिकतं. म्हणून त्याचा त्याग करता आला पाहिजे. म्हणून भगवान अर्जुनाला म्हणतात, बाबा आगमापायिनो नित्यतान स्थितिक्षेव भारत, अर्जुना तू सहन कर, हे सहन केलं पाहिजे. आमचे तुकोबाराय सुद्धा सांगतात, आली उर्मिस आहे तुका म्हणे थोडे आहे. बाबा जे काही होतं ना ते सहन कर, सहन करता आलं पाहिजे. ज्याला सहन करता आलं ना त्याच्यासाठी देव लांब नाही, त्याच्यासाठी साधना अवघड नाही, त्याच्यासाठी साधना सोपी आहे. थोडे आहे चित्त सहाय्य झाली, या चित्तानं फक्त सहाय्य केलं पाहिजे. लोक अपमान करतात, लक्षात आलं पाहिजे, सहन करता आला पाहिजे. लोक कौतुक करतात, लक्षात आलं पाहिजे, सहन करता आलं पाहिजे. या जगातली कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी टिकणारी नाही आहे. प्रत्येक गोष्टीला अंत आहे, प्रत्येक गोष्टीचा अंत होणार आहे. आज लोक तुमचं कौतुक करतात, कधी ना कधी कौतुक बंद करतील. हा भाव आपल्या अंतःकरणात पाहिजे. फक्त एक लक्षात ठेवलं पाहिजे, साधकाला आपली बुद्धी जर स्थिर करायची असेल तर त्यानं कायमस्वरूपी काय केलं पाहिजे, मान अपमान या दोन्हीपासून सुद्धा लांब राहिलं पाहिजे. तुकोबाराय सहज सांगून गेले, मान अपमान गोवे अवघे गुंडून ठेवावे. अरे बाबा हे गुंडाळून ठेवा म्हणले का, तर मानानं सुद्धा धोका आहे साधनेला आणि अपमानानं सुद्धा धोका आहे. म्हणून निंदी किंवा मारी, वंदी किंवा पूजा करी. तुकोबाराय बोलले दोन्हीही साधकाला धोकादायक आहे. म्हणून साधकानं जास्त अनुकूल परिस्थिती आली तरी जास्त आनंदित व्हायचं नसतं आणि जास्त प्रतिकूल परिस्थिती आलं तरी जास्त दुःखी व्हायचं नसतं. जास्त आनंदी झालो तरी साधनेला धोका आहे आणि जास्त दुःखी झालो तरी साधनेला धोका आहे. म्हणून दोन्हीही परिस्थितीमध्ये साधकाने एक लक्षात ठेवावं, जास्त आनंदाची परिस्थिती आली तरी साधकाने लक्षात ठेवावं का बा ही वेळ काही जास्त वेळ टिकणारी नाही आहे, आणि जास्त दुःख झालं तरी साधकानं लक्षात ठेवावं की हे दुःख काही जास्त वेळ राहणार नाही आहे. म्हणून राहणारं काय आहे तर आपण आपली साधना, तो परमात्मा. म्हणून साधकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जर सुखदुःखाचा मनावर परिणाम झाला तर आपली बुद्धी स्थिर राहत नाही, मन स्थिर राहत नाही आणि एवढ्या अट्टासानं आपण साधनेला बसतो, ती साधना आपली नीट होत नाही. ज्ञानेश्वरी वाचायला बसतो, गाथा वाचायला बसतो, भागवत वाचायला बसतो, हे सगळं कशासाठी करतोय आपण, त्या परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता करतोय. पण जर ह्या सुखदुःखाचा परिणाम जर आपल्या डोक्यावर आपण घ्यायला लागलो तर याच्यामुळं काय होतं, आपली बुद्धी स्थिर राहत नाही आणि साधना आपली नीट होत नाही. आज प्रत्येकामध्ये काय कोणीतरी कोणाला काहीतरी बोललेलं आहेच. कोणी काय म्हणतं, बाबा तो मला असं बोलला, आणि ते आपल्या डोक्यामध्ये राहतं, तो मला असं बोलला म्हणून माझी साधना नीट होत नाही. बघा तुम्ही एखाद्या माणसाला जर कोणी अपमान केला आणि ते त्यानं डोक्यात घेतलं तर त्याची साधना होत नाही. ह्याच्यामध्ये एक गंमत काय माहिती आहे का, एखाद्या माणसाचा अपमान करण्याकरता 2 सेकंद लागतात. 2 सेकंदाची गोष्ट जर आपण विसरून गेलो तर ती विसरायला सुद्धा 2 सेकंद लागतात. पण ती जर गोष्ट आपण लक्षात ठेवली तर आपली साधना 2 वर्ष नीट होत नाही. हे अत्यंत कडू महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा कडूच आहे पण ते लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. कारण साधनेला जर तुम्ही बसलात आणि तो अपमान जर तुम्हाला आठवला तर तुमची साधना अख्ख्या अपमानामध्ये जाते. तो मला कसं बोलला, आता मी त्याला भविष्यात कसं बोलेन, त्यांना मला असं बोलायला नको होतं, ह्याच गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये फिरत राहतात आणि तुमची साधना पूर्णपणे विस्कळीत होऊन जाते. आधीच एवढ्या दिवसभराच्या कष्टातून तुम्ही वेळ काढणार,
एवढं एकतर साधनेला बसायला महाराज बहुत पुण्य असावं लागतं. ह्या सगळ्याची जोडी करून तुम्ही साधनेला एकतर बसता, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते सगळं तयारी करून जर मनामध्ये एखाद्या अपमानानं आपलं जर मन बुद्धी ही विचलित होणार असेल तर काय उपयोग आहे. म्हणजे सगळं करायचं आणि थोड्यासाठी घालवायचं. म्हणून साधकाला साधना करण्याकरता सहनशीलता सुद्धा फार महत्त्वाची आहे. आणि ही सहनशीलता फक्त दुःखाची नाही आहे, अपमानाची नाही आहे, मानाची सुद्धा आहे, सुखाची सुद्धा आहे. अनुकूल परिस्थिती सुद्धा सहन करता आली पाहिजे, प्रतिकूल परिस्थिती सुद्धा साधकाला सहन करताच आली पाहिजे. ह्या दोन्ही परिस्थितीमध्ये साधकानं आपलं जीवन व्यतीत करता आलं पाहिजे. आणि साधक तसाच असतो. 12व्या अध्यायात बघा भगवंतानी किती सुंदर वर्णन केलेलं आहे साधकाचं. तो साधक कसा आहे, त्याला काहीच लागत नाही, त्याला निंदा केली तरी बी कळत नाही आणि त्याला स्तुती केली तरी तो काय म्हणतो, निंदा करा किंवा स्तुती करा, दोन्हीच्या पलीकडे तो महात्मा असतो. आलं का लक्षात. त्याच्या दृष्टीनं सगळं समान आहे. समम शत्रूचे मित्रचे, त्याला सगळं समान आहे. मित्रही तेवढाच असतो, शत्रूही तेवढाच असतो. तुल्य निंदा स्तुती मौनी, त्याला निंदा ही तेवढी आहे आणि स्तुती ही तेवढीच आहे. हे कशासाठी आहे महाराज. संतांचं लक्षण असं काय आहे, संतांच्या लक्षणातून आपण घेतलं पाहिजे. त्यांनी निंदेलाही किंमत दिली नाही आणि स्तुतीलाही किंमत दिली नाही. स्तुतीला किंमत द्यावी तर अहंकार निर्माण होतो आणि निंदेला किंमत द्यावी तर क्रोध निर्माण होतो. अहंकार सुद्धा साधना नीट होऊ देत नाही आणि क्रोध सुद्धा साधना नीट होऊ देत नाही. म्हणून तुम्हाला साधना करण्याकरता हे अहंकार आणि क्रोध यांचा त्याग व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला सहन करावं लागेल. अनुकूल परिस्थितीही सहन करावी लागेल, प्रतिकूल परिस्थितीही सहन करावी लागेल, स्तुतीही सहन करावी लागेल. स्तुतीला सुद्धा भुललं नाही पाहिजे. लोक कौतुक करत राहतात, लोक काही म्हणत राहतात, लोक आपल्याला फार कौतुक करून फार झाडावर चढवतात, पण आपलं ते सहन करता आलं पाहिजे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे बाबा, लोक आपलं जरी कौतुक करत असले तरी आपण त्या परमात्म्याच्या कृपेनं बोलतोय, त्या परमात्म्याच्या कृपेनं जगतोय, ही भावना आपल्या अंतरंगामध्ये पाहिजे. सुखसुद्धा पचवता आलं पाहिजे, दुःखसुद्धा पचवता आलं पाहिजे. आता सुख कसं पचवायचं, आपल्याला जास्त सुख झालं तर लोकांना वाटा ते सुख. आपल्याला दुःख जास्त झालंय तर त्या दुःखाला सांगा, दुःख झालं तर स्वतःला समजावून सांगा, दुःख आज आहे उद्या नाही, कारण ही येणारं आणि जाणारं दुःख आहे. ही भावना आपल्या अंतरंगामध्ये पाहिजे. जेव्हा ह्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला जमेल त्यावेळेस आपलं काय होईल माहिती आहे का, आपलं चित्त शांत होईल आणि आपलं मन जे आहे व्यतारित होऊन जाईल. आणि मग तेव्हा काय होतं, मग आपली बुद्धी काय होईल, स्थिर होईल. स्थिर बुद्धी रसमुडा. आणि जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस बघा, आपण साधनेला 1000 माणसामध्ये जरी बसलो तरी आपली साधना चालूच होईल आणि एकांतात जरी बसलो तरी आपली साधना चालूच होईल. तिथं आपल्याला कोणीही आडवं येणार नाहीये. आणि हेच साधनांचं सार आहे. अवघ्या साधनांचे सार न लगे फार शोधावे. आपण शोधत बसतो बाबा, चित्त का शांत राहत नाही, साधना का माझी होत नाही, माझी साधनाच नीट होत नाही, माझं साधनेला मनच लागत नाही. अनेकांची कारण आहेत, साधनेला बसावंच वाटत नाही. अनेक जण म्हणतात साधनेला मन लागत नाही, अनेक जण म्हणतात साधनेवर प्रेमच जडत नाही. अहो, साधनेतला आनंद तरी घ्या पहिला. साधनेतला आनंद घेण्याकरता सगळ्यात पहिला साधनेला लागणारी पोषक असणाऱ्या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे. भगवंतानी, ज्ञानोबरांनी, तुकोबरांनी, साधू संतांनी केव्हाच सांगून ठेवलेलं आहे, फक्त ते आपल्याला सांभाळता आलेलं नाही आहे. अनेक पद्धतीने सांगितलंय, वेगवेगळ्या मार्गाने सांगितलंय, फक्त ते आपल्या लक्षात आलेलं नाही आहे. तुकोबराय सुद्धा काय ठेविले आनंदे तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अरे बाबा, आलेल्या परिस्थितीमध्ये राहा म्हणजेच काय, ते सहन कर म्हणतात तुकोबराय. फक्त चित्तामध्ये समाधान ठेव. याचा अर्थ काय बाबा, आलेली परिस्थिती आज आहे उद्या राहणार नाहीये, पण ह्या परिस्थितीचं दुःख मनामध्ये ठेवून तू साधनेवर परिणाम करून घेऊ नको. फक्त परमात्म्याचं साधन करीत राहा. नाथ बाबा स्वतः तेच सांगतात, जैसी स्थिती आहे तैशा बर आहे, कौतुक तो पाहे संचिताचे. जसं आहे तसं राहा. सावता महाराज स्वतः तेच सांगतात, समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. आमचं होतंय काय माहितीये का, आम्ही ह्या सगळ्या झालेल्या गोष्टी मनावर घेतो आणि काय होतं, त्याचा परिणाम आमच्या साधनेवर होतो. मला सांगायचा मुद्दा काय, साधना करायची असेल ना तर तुम्हाला आनंद, सुख, अनुकूल परिस्थिती, स्तुती, त्याचबरोबर निंदा, दुःखाची परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक समान मानल्या पाहिजे. ह्या सगळ्याचा तुम्हाला एकाच वेळी त्याग करावा लागेल. सुखही त्यागता आलं पाहिजे, दुःखही त्यागता आलं पाहिजे.
आलं लक्षात? स्तुतीसुद्धा सहन करता आली पाहिजे आणि निंदासुद्धा सहन करता आली पाहिजे, मानसुद्धा सहन करता आला पाहिजे आणि अपमानसुद्धा सहन करता आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीनं काय होतं, बुद्धी स्थिर राहते आणि ज्याची बुद्धी स्थिर राहते ना, त्याला साधनेला बसल्याच्या क्षणापासून साधनेला उठेपर्यंत त्याचं मन चंचल राहत नाही, केवळ एक परमात्म्यामध्येच राहतं. भागवतामध्ये भगवान सांगतात, ध्यान करत असताना माझ्याकडे बघितलं पाहिजे, मला आठवलं पाहिजे, माझं स्मरण केलं पाहिजे, डोळे झाकल्यानंतर मी समोर दिसलोच पाहिजे. शशंक चक्रम सकिरीट कुंडलम सपित वस्त्रम सरसैरक्षम. भगवान म्हणतात, शंख चक्र गदा पद्म कमळावर उभारलेलं मी दिसलंच पाहिजे. आमच्या डोक्यामध्ये जर एवढी दुःख असतील तर तो परमात्मा आम्हाला दिसेल का? आमच्या डोक्यामध्ये सुखाचं लोकांनी केलेली स्तुती आमच्या मनावर जर असेल तर तो परमात्मा आठवेल का? ते सुखच आठवत राहील. तेच तेच आमच्या डोक्यामध्ये विचार येत राहील, म्हणून आमचं ध्यान लागत नाही, म्हणून आमची साधना होत नाही. म्हणून एक लक्ष सांगतो, साधना करायची असेल तर सर्वात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा आहे, साधना करण्याकरता साधकानं सहन केलं पाहिजे. ते मग सुख असू दे, नाहीतर दुःख असू दे, मान असू दे किंवा अपमान असू दे, ते साधकाला सहनच करता आलं पाहिजे. तोपर्यंत साधक हा योगी होत नाही. तुम्ही सुखाचा उपभोग घेत असाल तरी तुम्ही भोगी आहे, तुम्ही दुःखाचा उपयोग घेत असाल तरी तुम्ही भोगी आहे. आणि एक लक्षात ठेवा, गीतेच्या सिद्धांतानुसार भोगी कधी योगी होत नसतो. म्हणून साधना करायची असेल तर तुम्हाला दोन्ही गोष्टीचा त्याग करावा लागेल. जो ह्या खडतर गोष्टीतून बाहेर पडतो ना, त्यालाच साधक असं म्हणतात. आता काका, तुम्ही गाडी कधीतरी चालवला असाल, ज्यावेळेस तुम्ही गाडीचं लायसन घ्यायला जाता त्यावेळेस मला सांगा, तुम्हाला एखाद्या सरळ सपई रस्त्यावर कधी गाडी चालवायला सांगितली का? ज्या रस्त्याला एकही खड्डा नाही, ज्या रस्त्याला एकही गतिरोधक नाही आहे, ज्या रस्त्याला एकही वळण नाही, अशा रस्त्यावर जर गाडी चालू तर कोणी तुम्हाला लायसन देईल का? देणार आहे का लायसन? नाही देणार. लायसन जर पाहिजे असेल तर काय करावं लागतं? तुम्ही बघितलं असेल, लायसन मिळायचं असेल तर वेगवेगळ्या वळणाच्या रस्त्यावरून, अनेक गतिरोधक असलेले, अनेक खड्डे असलेले अशा खडतर रस्त्यावरून जेव्हा गाडी चालवतो ना, तेव्हा आपल्याला ते लायसन मिळत असतं. तोपर्यंत आपल्याला लायसन मिळत नाही. तसं साधनेला बसायचं म्हणलं ना, सुख सहन करता आलं पाहिजे, दुःख सहन करता आलं पाहिजे. सुखानं सुद्धा जास्त हर्षित होऊन उपयोग नाही आणि दुःखानं सुद्धा जास्त उद्विग्न होऊन उपयोग नाही. यालाच तर तितिक्षा असं म्हणतात. साधनेसाठी तितिक्षा फार महत्त्वाची आहे. ज्याच्याकडे हा गुण नाही ना, तो साधना करू शकत नाही. मग ते भले त्यानं देवासमोर 4 तास बसू द्या, नाही तर 4 महिने बसू द्या. ज्याला हे सहन करता आलं ना, तो 4 मिनिटं जरी देवापाशी बसला ना, तरी त्याचा परमार्थ साध्य होतो. साधना करीत असताना स्वच्छ मनाने आणि स्थिर बुद्धीने आणि समत्व योगानं देवासमोर बसलं पाहिजे. तीच खरी श्रेष्ठ साधना आहे. म्हणून मग अशी प्रमाण घेतलं, अवघ्या साधनांचे सार नलगे फार शोधावे, हीच खरी साधना आहे. देवासमोर बसत असताना लोकांनी केलेला मान विसरला पाहिजे आणि लोकांनी केलेला अपमान विसरला पाहिजे. सध्या चालू असलेली दुःखाची परिस्थिती सुद्धा विसरली पाहिजे आणि सुखाची परिस्थिती सुद्धा विसरली पाहिजे. लोक आपल्याला काय म्हणतात हे सुद्धा विसरलं पाहिजे. लोक आपल्याला महान समजत असतील तरी साधना करताना त्याचा विसर पडलाच पाहिजे. लोक आपल्याला वेळा समजत असतील तरी सुद्धा साधना करताना त्याचा विसर पडला पाहिजे. या दोन्हीही गोष्टीला सहन करता येतं, त्याला साधक म्हणतात. ज्याला हे जमतं ना, तोच साधना करू शकतो. बाकी ज्याचं हे काम नाही आहे. साधनेसाठी सहनशीलता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.